तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. शास्त्रखानाच्या गोठ्यातून एका मागून एक खबरा येत होत्या. सर्वात मोठी आणि आम्हाला नाराज करणारी खबर मिळाली ती म्हणजे शास्त्रखान जिवंत होता. राजे पाटला करत असताना शास्त्रखानाने कठडा पार करून जाण्यासाठी उडी मारली होती. त्याच वेळी राजाने त्याचे मस्तक धडा वेगळे करण्यासाठीच तलवार चालवली. परंतु अंधारामुळे आणि त्याच्या बलवत्तर नशिबामुळे त्याने त्याच वेळेत मान एकीकडे झुकवली आणि राजांचा वार खानाच्या कठड्यावर असलेल्या हातावर पडला आणि त्याची डाव्या हाताची 3 बोटे तुटली होती. तेव्हा खान इतक्या जोरात ओरडला होता की राजांना अंधारात आपला घाव वर्मी बसला असे वाटणे साहजिक होते. राजांना ही खबर ऐकून दुःख झाले, परंतु त्या पाठोपाठ आलेली खबर सुखवणारी होती. शास्त्रखान इतका घाबरून गेला होता की त्याने 3ऱ्याच दिवशी आपला तळ औरंगाबादकडे हलवला होता. खान इतका घाबरला होता की आपली तुटलेली बोटंसुद्धा तो वैद्यांना आणि हाकिमांना दाखवायला घाबरत होता. आपल्याला बघायला येणारा हाकीम किंवा वैद्यसुद्धा खुद्द शिवाजी किंवा शिवाजीचा गुप्तहेर असू शकतो अशी भीती त्याने त्याच्या जवळच्या लोकांना बोलून दाखवली होती. अर्थातच सावित्री आणि त्यांचा विश्वासू खोजा मेहबूबा म्हणजे मी त्या घटनेनंतर त्यांना कुठेच दिसले नसावेत. असदला नगारे वाजवायला सांगणे, लाल मालात येत असणाऱ्या सैनिकांची केलेली दिशाभूल त्यांना समजली असावी. खान प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने बघू लागला होता. जेवायचं तर दूरच, तो पाणी प्यायला सुद्धा घाबरत होता. तो त्याच्या अगदी जवळच्या सरदारावर सुद्धा संशय घेऊ लागला. तुम्ही सर्व त्या शिवाला मिळालेले आहात म्हणून तो इतक्या प्रचंड सैनिकांच्या गराड्यात भूतासारखा घुसून माझी बोटो छाटून जिवंत निघून गेला. त्याला कोणावरही इतबार राहिला नव्हता. म्हणून त्याने होईल तेवढ्या लवकर औरंगाबाद गाठायचे ठरवून पुणे सोडले होते. राजांना ह्या बातमीने आनंद झाला. खान घाबरून पळून गेला हे काही कमी नव्हते. त्या धाडसी मोहिमेच्या प्रचंड यशामुळे रयत पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ शकणार होते. शास्ता खान निघून गेला. औरंगजेबाचा रोष ओढावून घ्यायचा नको म्हणून मागे त्याने आपला सरदार जशवंत सिंग राठोड याला त्याच्या 10,000 फौजेसह ठेवले. क्रोधाने पेटून उठलेल्या जयवंतने सरळ कोंढाण्याला वेढा दिला. त्याने जोमाने कोंढाण्याचा वेढा आवळायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. शास्त्रखान औरंगाबादकडे निघून गेला आणि गाव सोडून गेलेली रयत पुन्हा पुणे येथे आणि आसपासच्या प्रांतात येऊन राहू लागली होती. मागच्या 3 वर्षात जणू रयतेसोबत आमचा सुद्धा श्वास कोंडला होता, तो आता मोकळा झाला. राजांच्या ह्या धाडसी मोहिमेचे पडसाद संपूर्ण हिंदुस्थानात पडले. त्यांचा जबरदस्त दरारा सगळीकडे पसरला होता. दरम्यान 2-3 वेळा घरी जाण्याचा योग आला होता. मी अजून एका मुलाचा 2ऱ्या बाळाचा बाप झालो होतो. शारदा दुसऱ्याने आई झाली होती. यावेळी माझ्या मुलाचे नाव आऊसाहेबांनी सुचवले होते, कृष्णाजी. कृष्णाजी दिसायला अत्यंत देखणा होता. भीमा सरळ माझ्या बावर गेला होता, परंतु कृष्णाजी शारदेसारखा दिसत होता. गोरा आणि नाकी डोळी अत्यंत सुंदर. घराचे नंदनवन झाले होते. मला घराची काळजी नव्हती. काळजी होती ती कोंढाण्याला वेढा घालून बसलेल्या जसवंत सिंगाची. ओढ लागली होती त्याला कोंढाण्याच्या पायथ्यावरून हाकलून द्यायची, परंतु राजे त्या संदर्भात काहीच बोलत नव्हते किंवा आदेश देत नव्हते. हे बघून मी स्वतः एकदा राजांना बोललो, राजे, जसवंत कडवट राजपूत आहे. तो इतर गनिमासारखा हार मानायचा नाही. त्याला काहीतरी करून हुसकावून लावले पाहिजे. तुम्हाला कोंढाणा अतिशय प्रिय आहे, मी जाणतो. कोंढाणा हातातून जाऊ नये असे मला वाटते. माझे ते काळजीभाऊ बोलणे ऐकून राजे माझ्याकडे बघून हसले. बहिर्जी, आम्हाला काय वाटेल याचा इतका विचार करत जाऊ नका. कोंढाणा हातून गेला तर आम्हाला दुःख होईल हाच विचार तुमच्या मनात घोळतो आहे हे आम्ही जाणतो.
तुम्ही आमचे मन जाणता. कोंढाण्याची काळजी आम्हालाही आहेच. परंतु तुर्तास कोंढाणा जसवंतने जिंकून घ्यायचा म्हणल्याने त्याला तो जिंकता येणार नाही. त्याला वाटत असेल की आपण काहीतरी मोठे कर्तव्य पार पाडतोय, परंतु आम्ही त्याच्यावर हसत आहोत. त्याने वेढा टाकल्याने कोंढाण्याला काहीही फरक पडणार नाही. उलट तो एकाच ठिकाणी अडकून पडलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला मोकळीक मिळाली आहे. राजांचे बोलणे आणि विचार करणे आणि वागणे नेहमी गूढ असे. ते बऱ्याचदा कोणाच्याही विचारांच्या पलीकडे असायचे. मला ओळखणाऱ्या जवळच्या मंडळीत असा एक समज सर्व काळ राहिला की राजांच्या मनातले बेत काय आहे ते फक्त बहिर्जीला कळतात आणि राजे ते बेत फक्त बहिर्जीलाच सांगतात. परंतु ते संपूर्ण सत्य नव्हते. राजांच्या मनीचे बेत कोणालाच कळू शकत नव्हते. मी काहीच बोललो नाही. राजे पुढे बोलू लागले. बहिर्जी, तुम्ही आमच्या काळजीची काळजी करता म्हणून सांगतो. आमच्या मनीचे बेत आणि सल आम्ही तुम्हाला नाही तर कोणाला बोलून दाखवणार. आज आम्हाला काळजी आहे ती आमच्या रयतेची. आम्ही स्वराज्याचे तोरण बांधले तेव्हापासून विस्कळीत होत असलेली ही रयतेची घडी बसवायची आम्ही अथक प्रयत्न करीत आहोत. परंतु कधी अफजल खान येतो तर कधी शास्ता खान, तर कधी आम्हाला पन्हाळ्यावर अडकून पडावे लागते आणि मागे आमची रयत लुटली जाते. त्यांची भरती शेतं घोड्यांच्या टापाखाली तुडवली जातात, तर कधी त्यांची घरं जाळली जातात. स्वराज्याच्या तिजोरीवर भयंकर ताण येतो आणि अशा वेळी रयत कर देऊ शकत नाही. आम्ही त्यांच्याकडून जाचक कर वसूल करू शकत नाही. सतत होणाऱ्या युद्धामुळे स्वराज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडतो. यावेळी तर ह्या शास्त्रखानाने 3 वर्ष पुन्हा तळ ठोकला आणि आमचे अर्थाचे गणित रसातळाला घातले. रयतेला तोशीच लागू द्यायची नाही, त्यांच्यावर अकारण कर लादायचा नाही आणि राज्यसुद्धा सुरळीत चालवायचा. हा सगळा मेळ बसवताना आमच्या जीवाचा जो खेळ होतो तो फक्त आम्ही तुम्हाला आणि आऊसाहेबांनाच असा एकांतात सांगू शकतो. राजे कितीतरी अंतर्मुख होऊन बोलत होते. राजांनी नक्कीच कुठली तरी मोहीम मनाशी बांधलेली होती आणि त्याचीच जिम्मेदारी आपल्याला देण्यासाठी म्हणून इथे बोलवले आहे हे मी समजून चुकलो होतो. राजाने यावेळी नेमका काय बेत आखला आहे हे जाणून घेण्याची मला घाई झाली होती. माझ्यासाठी काय आदेश आहे राजे? राजे थोडा वेळ शांत बसले आणि अतिशय गंभीर आवाजात बोलले. ज्या औरंगजेबामुळे हा प्रसंग ओढवला त्याला त्याची शिक्षा आणि रयतेच्या केलेल्या लुटीची व्याजासहित भरपाई त्याच्याच खजिन्यातून करायचा असा मनसुबा आहे आमचा. मी उसाने राजाकडे बघत राहिलो. किती दिवसापासून मी याचीच वाट बघत होतो राजे. मी अतिशय आनंदाने बोललो. होय बहिर्जी, सुरत मुघलांची आर्थिक भूक भागवणारी कपिलाच आहे ती. ज्यांनी आपल्यावर ही वेळ आणली त्यांच्याकडूनच हिशोब चुकता करायची योग्य वेळ आली आहे. तुम्ही इतर सर्व काळजी सोडा आणि आमच्यासाठी सुरतेची वाट मोकळी करा. राजे थांबले. अतिशय निर्धाराने पुढे बोलू लागले. लक्षात असू द्या, आपल्या मुलखाबाहेरची ही आपली पहिली मोहीम आहे. इथून तिथून मुघलांचा मुलूक आहे. अशा परिस्थितीत 200 मैल फौज घेऊन जायचे. सुरत लुटून वापस खजिना घेऊन तेवढीच वाट तुडवत यायचे म्हणजे खासे अवघड आणि मोठ्या जोखमीचे काम. इतरांना निवळ अशक्य अशीच ही मोहीम आहे. परंतु आम्हाला तुमच्यावर भरोसा आहे. तुम्ही याची संपूर्ण मोर्चे बांधणी कराल. राजांचा माझ्यावर असलेला विश्वास हेच माझे बळ होते. मी जाणून होतो स्वराज्य स्थिरस्थावर करायचे तर आर्थिक पाठबळ पाहिजे आणि ते मिळवून द्यायला सुरतेपेक्षा मोठा दुसरा पर्याय नव्हता. सुरत जणू कुबेराची नगरीच होती आणि राजांना सरळ ह्या कुबेराच्या नगरीवर धाड टाकायचे ठरवले होते. आजवरची ही सर्वात अवघड मोहीम ठरणार हे नक्की. राजांना सुद्धा ते ठाऊक होते. 100 कोसावर इतकी मोठी फौज घेऊन चालून जायचे, तेही इथून तिथून मुघलांचा मुलूक तुडवत. सुरत लुटायची आणि लुटलेले खजिना इथून तिथून त्याच मुघली मुलखातून सुरक्षित राजगडावर घेऊन यायचा हे काही सोपे काम नव्हे, ते अशक्यच होते. राजांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने जाणारे सर्व मार्गच असेच होते. अतिशय खडतर आणि पावलोपावली परीक्षा घेणारे, थकवणारे, घाबरवणारे, अशक्य वाटणारे. तरीही राजांच्या संगतीने
आम्ही कोणीच त्यावरून चालायचे थोडीच थांबणार होतो. आम्ही चालतच राहणार होतो. राजांचा आदेश झाला. मी माझ्या स्वामी कार्याला लागलो. राजांनी जसे सांगितले तशी ही मोहीम अतिशय बिकट होती. यासाठी संपूर्ण सुरत चाळून काढावी लागणार होती आणि तेवढ्यावर भागणार नव्हते. मुघलांच्या मुलखातून जाताना त्यांना गाफील करावे लागणार होते. नवीन रस्ते शोधावे लागणार होते. नसतील तर नवीन रस्ते बनवावे सुद्धा लागणार होते. शत्रूला मोहिमेची पुसटची जरी कल्पना मिळाली तरी मोहीम फसणार होती. आडव्या आलेल्या शत्रूची 2 हात करायला मराठे एरवी कधीही तयार होते. परंतु खजिनासोबत असताना लढाईत तोंड फोडणे म्हणजे मेहनत व्यर्थ घालवणे असेच होते. या सर्वांचा मेळ बसवणे म्हणजे मोठे दिव्य करण्यासारखे होते. कार्य तेवढे बिकट होते, तेवढेच महत्त्वाचे होते. या मोहिमेवर मला माझे सर्वात हुशार, निडर आणि प्रसंगावधान हेर सोबत हवे होते. कुठल्याही परिस्थितीत न डगमगणारे आणि प्रसंगी जीवाला जीव देणारे. जीवाला जीव देणारा हेर निवडताना पहिले नाव माझ्या डोक्यात आले ते म्हणजे जिवाजी. माझा बालपणीचा जीवा भावाचा मित्र, माझा सर्वात पहिला साथीदार, माझा भाऊ, माझा पाठीराखा, माझ्या मागे माझ्या कुटुंबासह माझी काळजी वाहणारा सखा, माझा जीव जिवाजी. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.